पुण्यातील कात्रज बोगदा ते नवले पूल बनला स्वर्गाचं दार। वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये शेकडो नागरिकांचे बळी। प्रचंड उतार, अर्धवट रमलर, लक्षात न येणारी वळण अशा अनेक समस्या। अपघात टाळण्यासाठी कराव्या लागणार कोणत्या उपाययोजना? कात्रज नवीन बोगदा ते नवले पुला दरम्यान अपघातांच्या हॉटस्पॉट वरून टॉप न्यूज मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। पुण्यातील नवले पूल आणि त्यावर होणारे अपघात हे एक जुनं समीकरण आहे आणि हे समीकरण अजून कोणत्याही राज्यकर्त्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना कुणालाच तोडता आलं नाही। ही एक मोठी शोकांतिका म्हणावी लागेल। गेल्या अनेक वर्षांपासून नवले पुलावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात। या अपघातांमध्ये शेकडो लोकांचे जीव जातात। उपाययोजना मात्र काहीही केल्या जात नाहीत। मात्र नवले पुलावरच इतक्या मोठ्या स्वरूपाचे अपघात नेमके का होतात, यामागे अनेक तांत्रिक कारणं आहेत। हीच सगळी तांत्रिक कारणं आज आपण जाणून घेणार आहोत टॉप न्यूज मराठीच्या या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून। आता जर तुम्ही पाहिलं तर माझ्या मागे हा नवीन कात्रज बोगदा आहे। याच बोगद्याच्या पासून खरं तर हे अपघात सुरू होतात आणि मग पुढे जर आपण बघितलं तर खूप मोठ्या स्वरूपाचे काही हॉटस्पॉट आहेत, ज्या स्पॉटवरती ठराविक काही दिवसांनंतर अपघात होतच राहतात। हे अपघात नेमके का होतात, यामागची नेमकी कारणं काय आणि उपाययोजना काय काय केल्या पाहिजेत, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत। या ग्राउंड रिपोर्टमध्ये माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि हायवेच्या कृती समितीमध्ये जे सदस्य राहिलेत किंवा या ठिकाणी होणारे अपघात याविषयी ज्यांचं खूप मोठ्या प्रमाणात काम आहे ते नितीन जांभळे सर स्वतः आहेत, आनंद माने सर आहेत। त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमके या ठिकाणी अपघात होण्यामागची कारणं काय आहेत। जसं एक्सप्रेसवेला लावलेले 60चा स्पीड घ्या, 80चा स्पीड घ्या, हे दुरुस्त करणं गरजेचं आहे। दोन्ही बाजूने ब्राईटनेस कसा वाढेल त्या हिशोबाने काही उपाययोजना अर्धवट केली आहे। त्याप्रमाणे इमर्जन्सी एक्झिटला कुठेही लाईट नाही आहे, पुढे गाडीची आग वगैरे लागली तर लोकांना बाहेर पडण्यासाठी जागा नाही आहे इथे। त्याचप्रमाणे ह्या ज्या लाईट्स आहेत वेळोवेळी दुरुस्त नसतात। स्पीड लिमिटचे बोर्ड लावले, एक्सप्रेसवेप्रमाणे मध्ये याला बोर्ड लावले पाहिजे एलईडीचे आहे। हे बोर्ड खूप छोटे आहे। या ठिकाणी या बोगद्याला मिनिमम 35 ते 40 मीटरचा उतार, तीव्र उतार असल्यामुळे वाहनांचं ॲक्सिलरेटर न दाबता 100च्या स्पीडला गाडी जाते। त्यामुळे इथनं जे स्पीडला सुरुवात होती ते इथनं जर गाडी सोडली तर डायरेक्ट वारजेपर्यंत पोहोचते। स्पीड लिमिट केलेलं आहे पण त्याचा एवढाही काही उपयोग होत नाही। अवजड वाहनं असल्यामुळं त्यांना स्पीड कंट्रोल होत नाही, ऑटोमॅटिक स्पीड वाढत आहे। या ठिकाणी वाईट पट्ट्यासुद्धा रोडवर न मारल्यामुळे लेनिंगची शिस्त पाळल्या जाते। या अशा प्रमाणे गाड्या इथं जर्क होतात आणि बऱ्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सेफ्टी बॅरियर्स लावलेले नाही आहेत। अशा गाड्या इथं थांबतात। या ठिकाणी यापूर्वी मोठे मोठे अपघात झालेले आहेत। गाड्यांचा स्पीड खूप असल्यामुळं या ठिकाणी आतापर्यंत 5 ते 10 अपघात झालेले आहेत। रबलर्स लावलेले आहेत। नवीन कात्रज बोगद्याच्या आतमध्ये नेमक्या काय काय समस्या आहेत हे जाणून घेतल्याच्या नंतर आता मी बाहेर आली आहे। बाहेर जर तुम्ही बघितलं तर हा सगळ्यात पहिला स्पॉट मानला जातो।
ज्या स्पॉटवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात। खरं तर अनेकदा या बोगद्याच्या बाहेर आल्याच्या नंतर डोळ्यावरती अंधारी आलेली असते, समोरचं काही दिसत नसतं आणि त्या याच्यात गाड्या जर्क मारतात आणि त्या ठिकाणीच खूप मोठ्या स्वरूपाचे अपघात जे ते अनेकदा होताना पाहायला मिळतात। त्यामुळे हा पहिला स्पॉट मानून या ठिकाणच्या नेमक्या काय समस्या आहेत हे जाणून घेणार आहोत। सर, काय वाटतं, हा पहिला स्पॉट जर आपण गृहीत धरला की हा एक पहिला स्पॉट आहे जिथे जास्त अपघात होतात, नेमकी कारण काय वाटतं? नेमकी कारण काय, आपल्या टनलमध्ये मिनिमम 40 मीटरचा उतार आहे। टनलच्या 1.5 किलोमीटर असल्यामुळं ते गाडी तिथं 90 ते 100च्या स्पीडने होती आणि टनलच्या बाहेर येताना गाडी जर्क मारते आणि त्याच्या सायकोलॉजिकल इफेक्ट करून ड्रायव्हर सरळ निघतात आणि तिथं थोडासा कर्व आहे आपल्या इथे। त्या कर्वच्या इथं NHAने इथं ॲक्च्युली व्यवस्था केली पाहिजे, पट्टे मारले पाहिजे। टनलमध्ये लाईटची पुरेशी व्यवस्था नसते, कधी लाईट असते नसते, ते सगळं केलं पाहिजे। व या ठिकाणी मागे 5 ते 6 माणसाचा मृत्युमुखी पडलेले आहेत, तरी यावर योग्य उपाययोजना करून तिथं साईडला सेफ्टी गार्ड आहेत ते केलेले नाही आहेत। पुरेशी व्यवस्था करून या ठिकाणी स्पीड लिमिट केलं पाहिजे आणि या ठिकाणं जे गाड्या अवजड वाहने येतात मुख्यत्वे करून त्यांना लेनिंगची इथं शिस्त लावली पाहिजे। शिस्त म्हणजे 1 आणि 2 लेनमध्ये हेवी व्हेकल, तिसऱ्या लेनमधनं लाईट व्हेकल, जसं एक्सप्रेसवेल आहे त्याप्रमाणे लेन कटिंगचं इथं सुरू केलं तर बऱ्यापैकी अपघात कंट्रोल व्हायला मदत होईल। त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रकाश व्यवस्था अपुरी आहे, कधी चालू असती नसती, MSCBची लाईट गेली याला बॅकअप नाही, एक पूर्ण अंधार पडतो, त्या याच्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतो। रस्त्यावरच्या दुसऱ्या हॉटस्पॉट वरती उभी आहे। तुम्ही मागे जर बघितलं तर नवीन बोगद्याच्या पुढे अगदी 1.5-2 किलोमीटर वरचा हा एक स्पॉट आहे जिथे अगदी कर्व आहे आणि हा कर्व इतका स्ट्रॉंग आहे की तो पटकन कळून येत नाही, इतका हार्ड कर्व आहे। त्यामुळे हा कर्व दिसून येत नाही आणि अनेकदा या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि इथपासूनच खरंच जो स्लोप ज्याला आपण म्हणतोय की खूप मोठा स्लोप आहे, तो स्लोप इथूनच चालू होतो। त्यामुळे या बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर ज्या गाड्या थोड्याशा स्लो असतात त्या गाड्या या कर्ववर खूप मोठ्या प्रमाणात स्पीड धरतात आणि त्याच्यानंतरच खाली येताना अनेकदा अपघात होतात। अशाच पद्धतीचा एक भीषण अपघात या आधी सुद्धा झाला होता ज्यामध्ये तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तो अपघात नेमका कसा झाला होता आणि त्याची कारणं काय होती हे सुद्धा जाणून घेणार आहोत। सर, तो अपघात अजूनही आठवत असेल, कालच्या इतकाच विदारक होता, काय नेमकं घडलं? याच्यापेक्षा विदारक होता। एकाच गाडीमध्ये टेम्पोमध्ये आले होते, पहाटेच्या सुमारास इथे आले, गाडी इथे या बॅरिकेडला धडकली, आपल्याला लक्षात आलं नाही। एकाच वेळेस 11 जण गेले होते, ते एकाच कुटुंबामधले। टोटल 80 गाडी होती टेम्पो ट्रॅव्हलर, त्यातले 11 जण गेले, त्याला मागणं ट्रक घेतली, जागेवर त्यांचा मृत्यू झाला होता। त्या भयावर मृत्यू झाला, त्यानंतरही फक्त या ठिकाणी सर्व्हिस रोड केला, परंतु हा लाईटली टर्न कोणाच्या लक्षात नाही येता, त्यावर मात्र NHAने कुठली उपाययोजना केलेली दिसत नाही। तरी ही उपाययोजना करणं गरजेचं आहे, इथं बोर्ड लावणं गरजेचं आहे, लाल कलरचे हे लावणं गरजेचं आहे, आपले सिग्नल लावणं की अपघाती क्षेत्र आहे सावकाशच्या। तर ह्या सगळ्या योजना करणं गरजेचं आहे। मायक्रो लेवलवर जर विचार केला तर या ठिकाणी अपघातांचं हे सत्र थांबणार आहे। तर यावर योग्य प्रमाणे नॅशनल हायवे त्याचप्रमाणे रिलायन्स टोल इन्फ्राने लक्ष दिलं पाहिजे, वेळोवेळी याच्या दुरुस्त्या केल्या पाहिजे। या ठिकाणी बऱ्यापैकी बॅरिकेड्स वगैरे निघालेले आहेत, त्याच्यावरही त्यांचं लक्ष नाही आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे। प्रशासनाने लक्ष दिलं तर अपघातावर थोड्या का महिन्यानं कंट्रोल होईल। तर या छोट्या छोट्या गोष्टी वाटत पण यातनंच मोठ्या गोष्टी घडतात। नवीन बोगद्यापासून आणखीन थोडं अंतर जर आपण पुढे आलो तर आपण बघितलं तर मागे इथे आंबेगाव खुर्दचा बोर्ड दिसतोय। या बोर्डच्या जवळ सुद्धा एक मोठा टर्न लागतो, मात्र हा टर्न पटकन कळून येत नसल्यामुळे आणि पुढे जर आपण बघितलं तर दरी पूल आहे, या दरी पुलाच्या एक्झॅक्ट अलीकडचा हा टर्न आहे। या टर्नवर खूप मोठ्या प्रमाणात अपघात या आधी सुद्धा झालेत। विशेष म्हणजे हा जो एक आत जायचा रस्ता नाहीच आहे मुळात हा, पण याच भागातून म्हणजे अनेकदा वाहनं जी आहेत ती स्पीडमध्ये आल्याच्या नंतर थेटपणे अशीच खाली गेल्याची सुद्धा उदाहरणं आहेत। अशा पद्धतीचे सुद्धा अपघात झालेले आहेत। म्हणजे हा डोंगर आहे
इथे कुठलाही रस्ता नाहीये, मात्र बॅरिगेटिंग केलं नसल्यामुळे केवळ या ठिकाणी गाड्या न थांबता, अपघात झाल्याच्या नंतर सुद्धा गाडी इथे न थांबता थेट इथून खाली गेल्याच्या सुद्धा घटना या आधी घडून गेलेल्या आहेत. म्हणजे या टर्नवर सुद्धा खूप मोठ्या संख्येने अपघात होत असतात. सर, काय नेमकं इथलं कारण वाटतं? आणि आपण जर बघितलं तर मुळात इथून गाड्या खाली जाण्यापर्यंत जर इथे घडत असेल तर किती मोठ्या संख्येने इथे आणखीन उपाययोजना करणं गरजेचं वाटतं? उपाययोजना करणं गरजेचं, महत्त्वाचं म्हणजे बॅरिकेडिंग करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या बाजूला मुबलक प्रमाणात नॅशनल हायवेची जागा उपलब्ध आहे. सर्व्हिस रोड करून समजा अपघात झाला तर एखादी गाडी साईडला काढायला सुद्धा इथं जागा नाही आहे. अपघात झाले की त्या अपघात झालेल्या गाड्यांना आणखी गाड्या धडकून बरेच अपघात झाले. इथं ॲव्हरेज महिन्यामध्ये आठवड्याला एखादा अपघात होतो. एक गाडी अपघातिक झाली त्याला मागणं 3-4 गाड्या धडकतात गरज नसताना. त्या गाड्या ठेवायला व्यवस्थासुद्धा साईडला करायला येते. इथं सर्व्हिस रोड होणं गरजेचं आहे. किंवा गाड्या समजा अपघात होण्यासारख्या असलं साईडला तिथं जसं युरोपियन कंट्रीजमध्ये अपघात झाले की वाळूचा ट्रॅक करतात, त्यात गाडी जाऊ शकते. अशा ट्रॅक करणं आवश्यक आहे. ब्रेक फेल झाला तर गाडी डायरेक्ट त्यात गेलं तर थांबतात. अशा उपाययोजना करणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात मात्र फक्त अपघात झाले की तेवढं पुरतं घेतलं जातं, पुढं काही होत नाही. इथं बॅरिकेडिंग नाही आहे, काही नाही आहे, बोर्ड नाही आहेत, हे लावणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर इथे इतका तीव्र उतार आहे की या उतारावरून गाडी खाली गेली होती एकदा. ते नेमकं काय अपघाताचा घटना होती? गाडी जसं टनल मधून बाहेर निघाल्यानंतर गाड्या पूर्ण तीव्र उतार हा इकडचा शिंदेवाडीपासून तुमचा उतार नवले ब्रिज पर्यंत कंटिन्यू आहे. आणि त्या उतारामुळे गाडीचं तुम्ही स्पीड वाढवा, कमी करा, एक्सिलेटर द्या किंवा न द्या, गाड्याची स्पीड ही दुप्पट वेगानं असते. आणि कारचे अपघात त्यावर पाठीमागणं जी लोडच्या गाड्या आहेत ती लोडच्या गाड्याच कंट्रोल होत नाहीत. त्याच्यामुळे इथं स्पीड लिमिटचा बोर्ड असतो, तुम्ही इथं वळण लावता, इथं गाडी कंट्रोल करणार का तुमचे बोर्ड वाचत बसणार. इथं कधी कधी कॅमेरे घेऊन पोलीसवाले थांबलेले असतात, पण त्यांना ई चलनची व्यवस्था त्यांनी करतात किंवा देतात. पण असा पोलीसवाला बाहेर थांबला तर त्या पोलिसांना बघून सुद्धा काही वाहनाची स्पीड कमी होऊ शकते. तसं प्रशासनानं ह्या ठिकाणी 4-5 पॉईंट स्पॉट ही करून जर त्यांनी एक पोलीस उभा करण्याची जर व्यवस्था केली, जोपर्यंत तुम्ही रोडची दुरुस्ती करत नाही किंवा ह्याच्यावर टेक्निकल काय उपाययोजना करत नाही तोपर्यंत जर पोलीस जागोजागी उभा करण्याची जर व्यवस्था केली प्रशासनानं तर थोडेसे अपघात कमी होण्याला मदत होईल. ह्या ठिकाणावर एकामागोमाग 3 गाड्या गेलेल्या होत्या एकाच टायमाला. म्हणजे ही अपघात पुन्हा काढण्यासाठी जी कसरत आहे, लहान मुलं महिला त्याच्यामध्ये असतात. कालही त्या नवले ब्रिजवर 5 एका गाडीमध्ये जळून खाक झाली आणि ती पाठीमागनंच गाडी त्याच्यावर चढलेली आणि दोन्ही गाडीच्या मध्ये झालं का तर ह्या तीव्र उतारामुळं स्पीड कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळे स्पीड कंट्रोल करण्यासाठी प्रशासनानं व्यवस्था करावी, त्याची काय उपाययोजना करायची नॅशनल हायवेनं करावी. आणि जोपर्यंत उपाययोजना करत नाहीत तोपर्यंत कमीत कमी 5-6 ठिकाणी पोलीस व्यवस्था उभी करून त्यांनी रस्त्यावर उभा राहून ती स्पीड लिमिट दाखवली पाहिजे. पोलिसांना बघितल्याच्या नंतर लोक कंट्रोल करतात, पण ही पोलीस लोक गाड्यामध्ये बसून असतात. त्याच्यामुळं थोडंसं प्रशासनानं लक्ष देऊन पोलिसांना उभा करावं आणि ज्या टायमाला दुरुस्त होईल त्या टायमाला होईल आणि गोरगरिबाची प्राण वाचवावेत एवढीच विनंती. मी आता 4थ्या स्पॉटवर आहे आणि हा स्पॉट जो आहे तो नऱ्हे परिसरामधला स्पॉट आहे. म्हणजे इथून अगदी समोरच नवले पुलाचा स्टार्टिंग पॉइंट आहे. आत्ताही बघितलं तर या ठिकाणी अपघात झालेला होता. अजूनही या ठिकाणी गाड्यांच्या काचा पडलेल्या खाली दिसतात. दुसरीकडे जो अपघात प्रवण क्षेत्र असं लिहिलेला बोर्ड होता तो बोर्ड सुद्धा खाली कोसळलेला दिसतोय. त्याचबरोबर या सगळ्यात एका दुचाकीचा भीषण असा अपघात झाला आणि ही दुचाकी किती वाईट अवस्थेत आहे यावरती जे कुणी बसले असतील त्यांचं नेमकं काय झालं असेल विचारही करवत नाही. इतक्या भयानक स्वरूपाच्या अपघातग्रस्त गाड्या या संपूर्ण रोडला आज उभ्या असलेल्या पाहायला मिळतात. अनेकदा असं होतं की जेव्हा या ठिकाणी अपघात होतात, अपघात झाल्याच्या नंतर या गाड्या बाजूलाही काढता येत नाहीत. बऱ्याच ठिकाणी सर्व्हिस रोड नसल्यामुळे जेव्हा अपघात होतो त्यानंतर ही गाडी तिथेच राहते, खूप वेळ तिथेच राहतात. मग क्रेन येणार, मग या क्रेननी ही गाडी उचलून नेणार, असं बरंच मोठी प्रोसेस असते. तोपर्यंत अनेकदा असंही होतं की ज्या अपघातग्रस्त गाड्या तिथेच उभ्या असतात त्यांना मागून येऊन आणखी काही गाड्या धडकतात आणि अजून जास्त अपघात होतात. असं सुद्धा या आधी घडलेलं आहे.
त्याचबरोबर काही अशी सुद्धा हेवी व्हेकल्स आहेत, अवजड वाहनं आहेत जी बऱ्याचदा रिव्हर्स टर्न मारताना पाहायला मिळतात, रिव्हर्स गिअरमध्ये गाड्या चालवत असतात, त्यामुळेही अपघात होतात. त्यामुळे हा इथून ते अगदी नवले पूल स्टार्ट होईपर्यंत हा जो 300-400 मीटरचा पट्टा आहे हा मृत्यूचा सापळा म्हणून प्रसिद्ध आहे. सर, किती अपघात या ठिकाणावर आतापर्यंत झाले असतील आणि मुख्य कारण काय? 10 ते 20 अपघात झाले. दर 100 किलोमीटरला एक भीषण अपघात झालेला आहे. याकडे उपाययोजना होताना काही दिसत नाहीये. अपघात झाला की रबर स्टिपलर वगैरे काही व्यवस्था NHAI करते. प्रत्येक आता हा अपघात झाला इथं बॅरिकेडिंग करणं गरजेचं करत नाहीये. त्या ठिकाणी सर्व्हिस रोड जॉईंट होतात, तिथं व्यवस्था केली पाहिजे. रिव्हर्स गाड्या येतात त्या बंद केल्या पाहिजेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात RMC प्लांट आहेत, मोठ्या मोठ्या हायवाज आहेत, क्रेशर्स आहेत, याच्यावर बेकायदेशीर वाहतूक चालू असते. यावरही पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही आहे. हे आत्ता आम्ही दाखवलं या मागेप्रमाणे हायवा रिव्हर्स येतात, सर्व्हिस रोडला येतात, या ठिकाणी गाड्या येतात. तर इथं ॲक्च्युली सिग्नल व्यवस्था किंवा पोलीस व्यवस्था हवी आहे. कारण या ठिकाणी बऱ्याच वेळा लोकल लोकांचे जीव गेलेले. काही ठिकाणी या ठिकाणी मागे एक वाघाचा मृत्यू झाला होता हायवे क्रॉस करताना. अशा या ठिकाणी मोठ्या घटना घडतात. त्याचप्रमाणे दरी पुलावर जे बॅरिकेडिंग केलेलं आहे तिथं निसर्गाचा एका बाजूला जांभोळी तलाव, एका बाजूला हिल स्टेशनसारखे आहे, तिथं दोन्ही बाजूला त्याला आय विजन दिसू नये याप्रमाणे दोन्ही बाजूला त्याला पत्रे लावले पाहिजेत. ज्याप्रमाणे आपल्या सिलिंकला केलेलं आहे समुद्र दिसू नये ते नाही केल्यामुळे काही वेळा दरी पुलावर बऱ्याच वेळा असेच ते नजारा बघता बघता अपघात झालेले आहेत बरेच. ते एक अपघात झाला की त्याला मागे 4 गाड्या धडकतात. लाईट व्हेकल तर काय ते निसर्गाचा आनंद घेताना इकडं तिकडं बघताना ते अपघात होऊन जातात. मग मोठ्या गाड्यांना धडकली की ती एक गाडी थांबली की तिला मागे येऊन 3-3, 4-4 गाड्या धडकल्या आहेत. वेळेवर त्या गाड्या न काढल्यामुळं, रेस्क्यू न झाल्यामुळं त्यालाही अनुभव दिला. गेल्या आठवड्यातलं ताजं उदाहरण आहे. एक गाडी झाली होती त्याच्या मागे 4 गाड्या येऊन धडकल्या. ह्या अपघात ॲक्च्युली गोल्डन आवर सकाळी पहाटे होतात, सकाळी 11च्या आत, त्यानंतर सुमारे 4 नंतर ज्यावेळेस खरा गर्दीचा पिरियड असतो त्या पिरियडमध्ये होतो. त्यामुळे मानसिकदृष्ट्या बी तिथे सर्व्हिस रोड करून रोड हेवी व्हेकलला बाजूला काढणं गरजेचं आहे. ते होत नाही. फक्त कागदोपत्री ज्यावेळेस अपघात झाला त्यावर चर्चा होती, त्यावर इम्प्लिमेंट होत आहे. आज मोठ्या प्रमाणात ते 600-700 कोटीचं सर्व्हिस रोडचं टेंडर निघालेलं आहे, पण ते काम त्या प्रमाणात जोरात चालू नाही आहे. नवीन कात्रज बोगद्यापासून 4-5 मुख्य जे हॉटस्पॉट आहेत ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे अपघात मोठ्या प्रमाणात झालेत, हे सगळे हॉटस्पॉट आपण पाहिले. आता मी कालच्या घटनास्थळावरती आहे जिथे काल अपघात झाला होता. तुम्ही माझ्या मागे जर आत्ता बघितलं तर हा तो दुसरा कंटेनर आहे जो मागून जळाला. जो पहिला कंटेनर होता ज्याने पेट घेतला, मग तो कंटेनर येऊन या कंटेनरला धडकला होता आणि या दोघांच्या मध्ये एक कार अडकली होती, ज्या कारमधलं संपूर्ण कुटुंब 5 जणांचं हे या सगळ्यामध्ये मृत्युमुखी पडलं. त्याचबरोबर जो मागचा कंटेनर होता त्या कंटेनरमधला ड्रायव्हर आणि क्लीनर या दोघांचा सुद्धा मृत्यू झाला. सुदैवाने हा जो कंटेनर आहे त्याचा जर आपण बघितलं तर मागचा भागच मोठ्या प्रमाणात जळालेला आहे, मात्र पुढचा जो भाग आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात जळालेला दिसून येत नाही. त्यामुळे कुठेतरी या कंटेनरमध्ये असलेले ड्रायव्हर आणि क्लीनर जे आहेत त्यांचा जीव या सगळ्यामध्ये वाचला. मात्र आपण या गाडीची अवस्था जर बघितली तर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान या गाडीचं झालंय. विशेष म्हणजे या गाडीमध्ये प्लास्टिकचं साहित्य असल्यामुळे जास्त पेट घेतलेला होता गाडीने आणि त्यामुळेच खरं तर खूप मोठा अपघात जो आहे तो या ठिकाणी झाला. सर, मला तुम्हाला आता असं विचारायचं आहे की खरं तर आपण इतक्या अपघातांवरती बोललो, इतक्या हॉटस्पॉटवरती आपण बोललो, मात्र हा कालचा अपघात इतका भीषण अपघात होता आणि अजूनही दाहकता पाहायला मिळते. म्हणजे अजून या कंटेनरच्या जवळ उभं राहिलं तर वाफा लागतात, गरम अजून सुद्धा आहे ते कंटेनर. इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात होतात मात्र उपाययोजना शून्य दिसून येतात. कुठलंच प्रशासन या सगळ्यामध्ये काम करताना दिसून येत नाही. किती जास्त उदासीनता आहे या रस्ते सुरक्षेच्या मोहिमेमध्ये? नाही, रस्ते सुरक्षेच्या मोहिमेला 100% तो उदासीनता आहे. कारण जर एवढे अपघात होतात, आत्तापर्यंत 80 ते 90 बळी गेले, 200च्या वर अपघात झालेले आहेत. प्रशासनाने याच्यावर फक्त अपघात झाले की तेवढ्यापुरते डागडुजी होते, तज्ज्ञ लोकांची कमिटी होते, तर त्यावर उपाययोजना मात्र त्या प्रमाणात होताना दिसत नाही. अगदी दक्षिण पूर्वेचा प्रयोजन कात्रज नवीन बोगदा आहे, तिथून जर पाहिलं तर अपघाता ठिकाणी फक्त उपाययोजना होते, त्यानंतर परत दुर्लक्ष केलं जातं. आता याच ठिकाणी पाहिलं तर याच 500 मीटरच्या पॅचमध्ये आत्तापर्यंत 40 ते 50 अपघात झालेले आहेत. तर इथं ज्या प्रमाणात आपण हे करायला हवं होतं त्या प्रमाणात करत नाही आहेत. तर या ठिकाणी बॅरिकेडिंग केले पाहिजे, या ठिकाणी जे साईड गार्ड आहे तिथे लावले पाहिजेत. अपघात झाल्या लगेच त्या साईडला घ्यायला पाहिजे, यंत्रणा लावली पाहिजे युद्ध पातळीवर. हे होणं गरजेचं आहे, पण ते न झाल्यामुळं
आणि अपघात अशा वेळी असं की जे काही वेळेस ट्रॅफिक असतं काय असतं, जर अपघात झाला तर इथं डिवायडर कट नाही की एका बाजूने वाहतूक फिरवण्यासारखी जागा नाही, ॲम्ब्युलन्स आली तर त्या ॲम्ब्युलन्सला यायला जागा नसते. अशा प्रकारे इथं उपाययोजना करणं गरजेचं आहे. हे प्रशासनाने करणं गरजेचं आहे. इथं बॅरिकेडिंग करणं गरजेचं आहे. इथं जे लोक आहेत जे डिवायडर कट दिलेत ते उलटे घुसतात रोडला, त्यावर हे केलं आहे. हा दोन्ही बाजून रस्ता होतो, त्यामुळं एखादी गाडी इकडं आली तर अजून लोक इथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असल्यामुळे अपघात होतो. हा वन वे केला पाहिजे, दोन्ही बाजूने एका बाजूने एक केलं पाहिजे. ह्या उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि तातडीने करणं गरजेचं आहे. ज्या शक्य आहेत त्या तरी करायला हवेत. या ठिकाणी रेडियम वगैरे लावणं, लाईट्स लावणं हे गरजेचं आहे. लाईट गेले की हे MSMEच्या भरोश्यावर येण्याचा अख्खा 10 किलोमीटरचा पॅच अवलंबून असतो. याला जसं टनलमध्ये जनरेटरवर चालतं त्याप्रमाणे ह्या लाईनला जनरेटर बॅकअप दिला पाहिजे. त्यामुळं कमीत कमी अपघात होऊन जीवितहानी कमी होईल असं मला या ठिकाणी वाटतं. जे प्रशासनाने योजना केलेल्या आहेत, जे टेंडर झाले ते कामं तत्त्वतरी लवकर सुरू केली पाहिजे. व इथं गार्ड्स वगैरे ठेवणं गरजेचं आहे, ते ठेवणं गरजेचं आहे. तिथं लोक रॉंग साईडने येतात त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. लोकांचीही इथं रहिवासी भागातनं हा रस्ता जातो, तर हा रस्त्यामध्ये या ठिकाणी याची रस्ता सुरक्षा करणं हे प्रशासनाच्या नागरिकांची जबाबदारी आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण उताराबद्दल बोलतोय, जो स्लोप या ठिकाणी आहे तो स्लोप कमी करण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकतं? कारण आता हा पूर्ण रस्ता तर आपण पुन्हा बांधू शकत नाही, मात्र असं काय करता येईल की जेणेकरून हा स्लोप थोडासा कमी करता येईल? प्रशासनाने ज्या उपाययोजना केल्या त्यांना ब्रिज टाकणार आहे जिथून वारजेपर्यंत, ती कामं त्वरित चालू व्हायला पाहिजे. हे महत्त्वाचा विषय. जे योजना केल्या टेंडर झाले ते कामं सुरू होणं तातडीने गरजेचं आहे. पण तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथं ठिकाण वाहतूक व्यवस्था, गार्ड वगैरे या व्यवस्था ठेवणं गरजेचं आहे. सुरक्षेच्या हिशोबाने मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये असं वाटतो, हे जे पूल आहेत या पुलाच्या खाली जिथे टनल्स आहेत किंवा जिथून वळायला सर्व्हिस रोडला वगैरे रस्ते आहेत, या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात पोलीस अधिकारी बसलेले पाहायला मिळतात. मात्र या रोडवरती एकही अधिकारी, म्हणजे आपण पूर्ण या रोडवरती आतापर्यंत फिरलो, एकही पोलीस अधिकारी आपल्याला इथं दिसले नाहीत. खाली मात्र सावलीत किंवा कुठेतरी टनलच्या आतमध्ये वगैरे अशा पद्धतीने बसले. आता ॲक्च्युली प्रशासनाविषयी बोलायचं म्हटलं तर ते फक्त चौक बघतात. हायवेला जे आहे ते हायवेवाले नसतात, अपघात झाल्यावर फक्त हजर होतात. ही ॲक्च्युली वस्तुस्थिती आहे. हे मी सांगण्यापेक्षा सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि इथं फक्त जे हे लावलं, स्पीड लिमिट लावलं, ते फक्त फाईन मारण्यासाठी आहे. फाईन कमी व्हायसाठी नाही आहे. आता इथं एक छोटा कॅमेरा ठेवलेला आहे, हा कशासाठी ठेवायचा? अरे तुम्ही मोठा ठेवणार, स्पीड लिमिट इथे कॅमेरा आहे, तुम्हाला फाईन बसणार आहे. हे असं करत नाही आहे. बोर्ड मोठे लावले पाहिजे. फाईन गोळा करणं हा एक मुख्य हेतू झालाय, ना की शिस्त लावणं आणि अपघात कमी करणं. हा 100% असंच म्हटलं पाहिजे. नागरिक म्हणून माझी ही स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही जे काय करायचं ओपनली करा ना. शिस्त लावायचं का फाईन गोळा करायचा हा विषय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी अवजड वाहनं वाहतात, त्याच्यावर कुठल्या प्रकारे मोठे मोठे स्टोन क्रेशर आहेत, RMC प्लांट आहेत, यांच्याही गाड्यांना जर खूप मोठे अपघात झालेले आहेत, त्यांच्या खडी वगैरे पडतात, त्याच्यावर घसरून लोकांचे अपघात झालेले. ना महापालिका तेव्हा कारवाई करत, ना पर्यावरण विभाग कारवाई करत, ना पोलीस डिपार्टमेंट कारवाई करत. तुम्ही दाखवा बरं किती कारवाई केली. नावापुरती एक जो स्कॅम्प लावतात, परत 2 महिने चालू. ओव्हरलोड वाहनं असतात त्यामुळं डायरेक्ट गाड्या येतात, त्यांचे ब्रेक कंट्रोल होतात. आता वाईट गोष्ट अशी आहे की तिथनं निघाले की ड्रायव्हर लोकांना डिझेल वाचण्यासाठी न्यूट्रल करतात, त्यामुळं अपघात होतात. आता न्यूट्रल केलं कारण हे बघायला अपघात झाला आपण नसतो. हे कंट्रोल होण्यासाठी हे गरजेचं आहे, जनजागृती करणं गरजेचं आहे. अनेकदा असं सांगितलं जातं ड्रायव्हर्स कडून की गाडीचा ब्रेक फेल झाला होता, म्हणजे अपघात झाला की ब्रेक फेल झाला, हे एक सर्रास दिलं जाणारं कारण आहे. ब्रेक फेल का होतो? तुम्ही 100च्या स्पीडने डायरेक्ट ब्रेक मारल्यावर त्या प्रेशर येणारच ना. त्या गाडीचं स्पीड आणि त्या ब्रेकची ताकद हे मॅच होत नाही. आणि मॅच होत असेल तर कुणी दाखवून द्यावं. याच्यावर रिसर्च होणं गरजेचं आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात होत असताना आता अगदी आजपासूनच नेते मंडळी यायला सुरू झालेलं आहे. या अपघाताचं संपूर्ण पाहणी वगैरे करण्यासाठी नेते या ठिकाणी येऊन जातील. या आधी सुद्धा अनेकदा येऊन गेलेत. उपाययोजना कोणीही काही करताना दिसत नाही. काय वाटतं, अपघात झाल्याच्या नंतर केवळ पर्यटनाला आल्यासारखे नेते येतात, मात्र तिथून पुढे उपाययोजना काही करतात? नेते मंडळी येत असतात, त्यांनी प्रत्येकाचं कर्तव्य समजणे किंवा जनतेला दाखवणे हे त्यांचं कामच आहे. मुख्य ह्याच्यामध्ये कामाचं जो योगदान आहे ते असतं प्रशासनाचं. प्रशासनाला कुणाचा तर दबाव आल्याशिवाय किंवा तुम्ही मीडिया आल्याशिवाय किंवा एखाद्या नेत्याचा फोन आल्याशिवाय कुठलंही प्रशासन इमानदारीनं काम करत नाही. त्यांना वेळेवर पगारी मिळले जातात, वरनं अजून त्यांची वर कमाई चालू असते. आम्हाला त्यांच्याबद्दल दुःख नाही किंवा आमची तक्रार नाही, पण ज्यामध्ये नागरिकांचे जीव जातात, ती लोकांचे जीव वाचवण्यासाठी तरी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. जर तुम्ही असे छुपे कॅमेरे लावण्यापेक्षा एखादा पोलीस जर उभा असला तर त्या पोलिसाला बघून लोक ब्रेक मारतात की बाबा आपल्यावर कारवाई होईल किंवा दंड होईल. मग ह्याच्यासाठी तुम्ही तिन्ही शिफ्टमध्ये
जर तुम्ही ही 5 पॉईंट किंवा 6 पॉईंट काढून जर एक जरी तिथं पोलीसवाला उभा केला तर ही अपघाताला कंट्रोल होईल. तुम्ही आता कुठलाही रोड दुरुस्त करू शकत नाही किंवा रोडची उंची वाढवू शकत नाही. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो की मॅनपॉवर उभी करून, आपले कर्मचारी उभा करून आता तरी तुम्हाला जी काय व्यवस्था करायची असतील ती करा. टेक्निकली बघा, नितीन गडकरी साहेबांनी बऱ्यापैकी ह्या रोडचं पहिलंही घेतलेलं आहे. पहिलं एक 6 माणसं मिळते त्या टायमाला गडकरी साहेबांनी वक्तव्य केलं की बाबा ह्याचे ब्लॅक स्पॉट तुम्ही काढा, इथले काढा, बाहेरचे काढा. गडकरी साहेबांनी मी सांगून ह्याची पाहणी केली. पण त्या पाहणीचं नंतर काय झालं, ते ब्लॅक स्पॉट तुम्ही केले का, त्याची काय दुरुस्ती केली, त्याचा अहवाल आला का? बाजूचे येणारे वाहनं असतील किंवा अनधिकृत इथं चालणारे कामं असतील, लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासनानं काम करावं की दाखवण्यासाठी काही करू नये. कोणी यावं जावं, नेते मंडळाने यावं, ह्याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही. प्रशासनानं यावं, पण त्या प्रशासनानं काहीतरी इथं उपाययोजना करून लोकांचे जीव वाचवावे. आम्ही इथले स्थानिक आहेत, आम्हाला 2 व्हीलर घेऊन ह्या रोडवर चढायचं म्हणलं तर आम्ही पुढे बघून गाडी चालवायची का पाठीमागं बघून चालवायची? कारण इथं होणारा प्रत्येक हा अपघात पाठीमागनं गाडीवर चढते. मग आम्ही करायचं काय? आता कुणी गेलं तर गाडी पुढे बघूनच गाडी चालवणार. इथं एकही अपघात समोरनं होत नाही, कारण हा वनवे आहे. पाठीमागनंच गाड्या चढतात त्यांच्या अंगावर. आणि लहान मुलं असतील, महिला असतील. एक वेळेस तर असं झालं तर गेल्या ॲक्सिडेंटमध्ये एका महिलेचे 2 तुकडे झाले. पण तरी सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही. प्रशासनानं थोडीशी याची व्यवस्था करावी आणि एक कर्मचारी तरी उभा करावे, कारण त्यांच्या वर्दीला बघून, माणसाला बघून कोण थांबणार नाही, पण त्यांच्या शरीरावर जी दिलेली एक वर्दी आहे त्या वर्दीला बघून स्पीड कमी होईल आणि अपघात कमी होण्याला सध्या तरी हा एक उपाय आहे. मग प्रशासनानं करावं न करावं त्यांची मर्जी. पण असंही तुम्ही आता स्पीड लिमिट कुठलंच करू शकत नाही, कारण हा 8 किलोमीटरमध्ये गाडी बंद केली तरी वारजेपर्यंत गाडी जाते. आणि बंद केल्यावर गाडीची स्पीड 50 असेल तर 120 होते स्पीड. त्याची स्पीड ऑटोमॅटिक वाढते. त्याला ब्रेकवर पाय देणं किंवा तुमचं इंजन चालू ठेवणं. पण ही कधी होते, नुसतं बोर्ड लावून नाही, तर तुम्हाला प्रशासनाचे काही अधिकारी तुम्हाला रस्त्यावर उभा करावे लागतील. आणि प्रशासनानं एवढी आमच्या इथल्या नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी एवढी मेहरबानी आमच्यावर करावी आणि इथं कर्मचारी उभा करावे, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. नक्कीच आपण बघितलं आजच्या या ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण वेगवेगळे ब्लॅक स्पॉट किंवा हॉटस्पॉट म्हणू शकतो या संपूर्ण नवले पुलावरचे किंवा कात्रज बोगद्यापासूनच्या अलीकडचे नवले पूल संपतो तिथपर्यंतचे हे सगळे ब्लॅक स्पॉट आहेत ते आपण पाहिले. या सगळ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचे जीव जात आहेत, प्रवाशांचे जीव जात आहेत, चालकांचे जीव जात आहेत, गाड्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तरी प्रशासनाला जाग येणं गरजेचं आहे. आपल्याकडे इतके चांगले रस्ते या आधी सुद्धा बनवलेले गेलेले आहेत. अनेक राज्यांमध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे, इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचे रस्ते आहेत. मात्र जर एखादा रस्ता, एखादा पूल बांधताना एखादी गोष्ट चुकली असेल किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतील तर ते दुरुस्त करण्यासाठी आपण नेमकं काय काय करू शकतो, त्याच्यावरती उपाययोजना काय करू शकतो. प्रॉब्लेम तर झालाय, मात्र हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, या सगळ्यावर विचार विनिमय होणं आणि त्याची अंमलबजावणी होणं हे अतिशय गरजेचं आहे. अन्यथा इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने या संपूर्ण नवले पुलावर किंवा कात्रजच्या नवीन बोगद्यापासून खालपर्यंत अशाच पद्धतीने मोठ्या संख्येने अपघात होत राहतील. आणि अर्थात या सगळ्याला जबाबदार असेल ते केवळ आणि केवळ इथलं प्रशासन. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.